कसुरी मेथी थोडीशी आणि थोडीशी कोथिंबीर, फुले, लवंग आहेत 4-5, काळ्या मिरी आहेत. तर थोडासा असा खरपूस भाजून झाला आणि ही कसुरी मेथी. तर एवढाच मसाला आपल्यासाठी खूप आहे. हे बघा मस्त अशी फाईन पेस्ट झालेली आहे आपली. आणि आता आपलं बटर चिकन एकदम मस्तपैकी रेडी आहे. मस्त. तर मित्रांनो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? आणि शुभ संध्याकाळ. जवळजवळ आत्ताचे 5:30 वाजलेले आहेत आणि आता आपण सासरी आलेलो आहोत, म्हणजे पुण्याला कामानिमित्त ऑफिसच्या. तर मग आल्यानंतर अद्वैतची माझी काही गाठ नाही पडली, कारण की मला ऑफिसला जावं लागलं लगेच. आणि सकाळी आलो होतो मी 7च्या आसपास. तर ऑफिसला गेलो आणि दुपारी 12:30पर्यंत तो शाळेतून आलो. तर त्यावेळेस त्याची माझी गाठ झाली. तर आल्यानंतर त्याला खूप आनंद झाला शाळेतून आल्यानंतर. आणि थोडा वेळ खेळला माझ्यासोबत आणि लगेच मामा मला नॉनव्हेज खायचं. तर म्हणलं काय खायचं बाबा नॉनव्हेजमध्ये? तर म्हणलं चिकन खायचं आहे. मग म्हणलं नॉनव्हेजमध्ये चिकनमध्ये काय खायचं आहे स्पेशल? तर ते त्याला काही सांगता नाही आलं. तर मग आता मी ठरवलं की चिकन बटर मसाला बनवायचा आहे. तर आता चिकन आणतो आहे मी आणि पुढच्या प्रोसेसला आपण सुरुवात करूयात. तर आता आपण चिकन आणलेलं आहे आणि ताईने त्याला मस्त धुवून घेतलेलं आहे. टोमॅटो, कांदा आणि हे जे आहे ना काजू मी भिजत घातलेत, कारण की त्याची एक चांगली पेस्ट होते मग चांगली भिजल्यानंतर. ही आहे बेडगी मिरची. आता ही भिजायला यासाठी ठेवली कारण की जर तशीच टाकली ना तिचा कलर चांगला उतरत नाही. नंतर आलं, लसूण, खडे मसाले, हळद, मीठ टाकून घेऊ. तर थोडंसं दही टाकून घेऊ त्याच्यामध्ये. ताईने कांदे कापायला घेतलेत. किती वेळ लागेल तरी? अर्धा तास. अर्ध्या तासाची गोष्ट नाही मित्रांनो, ही जवळजवळ 2-2.5 तास जाणार आहेत आणखीन. तर आता टोमॅटो पण कापून झाला आहे. तर आता कढई चांगली तापलेली आहे. आपण तेल टाकूयात आणि खडे मसाले चांगले परतले ना, मग नंतर कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचं आणि मग नंतर टोमॅटो टाकायचे. तर आता याच्यात आपण तेजपत्ता टाकतोय, नंतर चक्री फुले, दगड फुले, लवंग आहेत 4-5, काळ्या मिरी आहेत, हिरवी विलायची आहे आणि जिरे पण टाकायचे. खडे मसाले जे टाकले होते ना, तर ते चांगले परतून झालेले आहेत. आता त्याच्यात आपण कांदा टाकूयात. तर थोडासा असा खरपूस भाजून झाला, म्हणजे त्याचा कलर चेंज झाला की आपण मग टोमॅटो टाकणार आहोत. तर आपण एवढा सगळा मसाला घेतलेला आहे. किचन किंग मसाला आहे हा, नंतर हा घरगुती गरम मसाला, नंतर ही लाल मिरची आणि ही कसुरी मेथी. तर एवढाच मसाला आपल्यासाठी खूप आहे, कारण की जास्त मसाले टाकायचे नाहीत आणि त्याने काय होतं मग तिखट होतं. आणि बटर चिकन मसाला मग सांगितलंच मी, स्वीटच पाहिजे तो. टोमॅटो पण परतत आलेला आहे. आता आपण त्याच्यावर झाकण टाकून घेऊ, पण त्याच्या आधी ना थोडंसं मीठ टाकू त्याच्यामध्ये. आता आपण काय केलं आहे, हा तवा घेतला आहे आणि त्याच्यावर तेल टाकणार आहे आणि हे जे चिकन आहे आपलं तर ते फ्राय करून घेणार आहे. पंधरा 20 मिनटात होईल आहे ना? फ्राय होईल. हां. तर आता आपण चिकन फ्राय करत आहोत. थोडंसं आहे ना वरतून आपण तूप टाकून घेऊ. मग ते ग्रेव्हीमध्ये थोडंसं असं छान लागतं. आता आपलं चिकन आहे ना चांगलं फ्राय झालेलं आहे वन साईडने. आता दुसऱ्या साईडने करून घेऊ आपण त्याला. तंदूर सारखं लागेल आता दोन्ही साईडनी फ्राय झालं. आणि बटर चिकन मसाल्यामध्ये तर आणखीनच चांगली चव येते. मस्त टेस्ट लागेल एकदम. असा एकदम बारीक, म्हणजे चांगला गळून गेला पाहिजे टोमॅटो, म्हणजे काय होतं त्याचा आंबटपणा ग्रेव्हीमध्ये राहत नाही. तर आता आपला मसाला एकदम मस्त थंड झालेला आहे. आता आपण ह्या मिरच्या याच्यामध्ये टाकणार आणि सगळं वाटणे बारीक करून घेणार आहे. नंतर हे जे काही वाटण आहे आपलं, हे बघा टोमॅटो एकदम असे गळून गेलेत. आता मीठ टाकलं होतं ना आपण त्याच्यामुळं.
चला आता याला मस्त बारीक करून घेऊ. हे बघा मस्त अशी फाईन पेस्ट झालेली आहे आपली. आता ह्याला आपण तेलामध्ये परतून घेणार. तेल मस्त गरम झालं आणि त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकून घेतली ताईने. आता आपली ही जी काही ग्रेव्ही आहे ना तर ती ह्याच्यात टाकून घेऊ. कुठं लावायचा मग? आता मसाला चांगला परतून झाला आहे आपला. तर आपण जो काही मगाशी गरम मसाला मिरची काढली होती तर त्याच्यात टाकून घेऊ. किचन किंग, लाल मिरची, गरम मसाला, थोडंसं कसुरी मेथी थोडीशी. आता आपलं जे काही चिकन होतं ना तर त्याच्यात टाकून घेऊ. मसाला चांगला परतलेला आहे. तर आता चिकन मस्त परतून झालं आहे आपलं. म्हणजे जो मसाला केला होता ना त्याच्या वाफेमध्ये आणि थोडंसं कोमट पाणी करून घेतलं आहे. म्हणजे सगळा मसाला जो आहे तो मिसळून येईल त्याला. परत झाकण ठेवू आपण. बघा किती मस्त झाली आपली ग्रेव्ही, एकदम हॉटेल स्टाईल. तर आता याच्यामध्ये ना आपण ही काजू पेस्ट टाकून घेऊ. म्हणजे एकदम असं क्रीमी होऊन जाईल ते आणि टेक्स्चर खूप छान येऊन जातं. आणि आपली जी काही कसुरी मेथी होती तर ती पण टाकून घेऊ. पण आता मला हे टाकून घेऊ याच्यात अमूल क्रीम आणि हे अमूल बटर आपलं. तर आता सगळं झालं आहे, फायनल टचअप झालेला आहे. क्रीम आहे टाकून झाली आहे आणि थोडीशी कोथिंबीर. मलाई, बटर, कोथिंबीर या सगळ्या गोष्टी टाकून झाल्यात आणि आता आपलं बटर चिकन एकदम मस्तपैकी रेडी आहे. आता ह्याला आहे ना थोडं वेळ झाकून ठेवू आणि इकडं ताईच्या चपात्या पण चालल्यात. मित्रांनो शेवटी ना आपलं बटर चिकन तयार झालेलं आहे. जवळजवळ 2-2.5 तास गेले मध्ये, कारण की ना लाईट नव्हती आणि त्याच्यामुळे आपला जो मसाला केला होता आपण म्हणजे तयारी केली होती, कांदा नंतर टोमॅटो, खडे मसाले हे जे काही परतून ठेवलं होतं तर ते परतून झालं आणि लाईट गेली. जवळ 2-2.5 तास गेले त्याच्यामुळं खूप वेळ गेला आहे आणि खूप कथक प्रयत्नांनंतर आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली बटर चिकन. तर मित्रांनो सगळं झालं आहे आपलं बटर चिकन व्यवस्थित झालेलं आहे एकदम. अदू आवडलं तुला? हां अदूला आवडलं. आता जेवायला बसायचं आहे. खूप टाईम गेलेला लाईट गेल्यामुळं. बघूयात आता आम्ही खाऊन बघतो कसं झालं आहे. या जेवायला. हां थोडीच दे. छान झालं. आवडलं? कसं झालं ताई? मस्त. खरंच सुंदर झालं आहे.
तर मित्रांनो पोटभर जेवण झालेलं आहे आणि आता झोपायची वेळ झालेली आहे. जवळजवळ 11 वाजलेले आहेत आणि जे मी चिकन बटर मसाला केलं होतं तर ते सगळ्यांना खूप आवडलेलं आहे. सगळ्यांनी पोटभर जेवण केलेलं आहे. आता आमचा आदू पाटील बघा. तर सकाळी दिवसभर शाळेत जावं लागतं, संध्याकाळी ट्युशन, तर आणि घरी आल्यानंतर पण थोडंसं खेळणं, तर त्यामुळे दमून गेलेला आहे बिचारा. तर आता म्हणजे तो आहे ना जेवता जेवताच झोपत होता जवळजवळ. आता त्याचंही जेवण झालं आहे. जर आपला व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही चिकन बटर मसाला रेसिपी करून बघितली, आपण केली होती तशी, तर नक्कीच कमेंटमध्ये येऊन सांगायला विसरायचं नाही. तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आयुष्याची काळजी घेत राहा आणि आयुष्याची मजा घेत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.